तुझ्या आयुष्यामध्ये असा कुठल्या सिनेमाने जास्त प्रभाव टाकला? आणि कुठला दिग्दर्शक किंवा कुठला सिनेमा आहे असा, की ज्याच्यामुळे हेच करायचंय असं वाटलं? म्हणजे आता जवळ 50 सिनेमे झाले. आता प्रत्येकाचा बाज वेगळा आहे खरं तर. ग्रामीण बाज आहे, काही शहरी आहे, काही ऐतिहासिक आहे, काही थोडंसं आत्ताच्या काळातली गोष्ट आहे. मग त्यातली त्यात जरा आटपाडी नाईट्स हा एक आम्ही मराठी सिनेमा केला होता आणि हं, त्याचे लेखक दिग्दर्शक नितीन सुपेकर. हं, हं. मग त्यांनी मुरठी मोडयाचं जे गाव आहे, तर तिकडे पुरंदरेंचा वाडा आहे. तर त्या वाड्यात आम्ही तो शूट केला होता. मग तो सिनेमा करताना एक कौटुंबिक गोष्ट आहे. मुलाचं लग्न ठरतंय. मग त्या लग्न, त्याचं घर, लग्नाची तयारी असा सगळा तो गोंधळ आहे. मग त्याच्यामध्ये भावनिक अटॅचमेंट म्हणजे फॅमिली ड्रामा आहे सगळा तो. सायली संजीवनी चांगलं काम केलं त्याच्यामध्ये. तर हे काम करताना मला खूप चांगलं वाटलं. कारण काय होतं, की गोष्ट चांगली होती. वाडा पण लोकेशन आम्ही शोधत होतो, पण ते असं मिळत नाही. पण तो वाडा मिळाला. पण दिग्दर्शकाला प्रश्न होता, की हा नक्की तसा सेट होईल का? राहता वाडे वाटेल का? मी लग्नाचं घर आहे. तर मी त्यांना विश्वास दिला, की नाही मी ते सगळं चांगलं करतो. मग त्याच्यामध्ये मला ते काम करायला खूप चांगलं वाटलं. त्याच्यामध्ये म्हणजे वाडा असेल, त्याचं अंगण, मागचा परिसर असेल, त्याचं किचन रूम, बेडरूम असतील, सगळेच पूर्ण देवघर असेल. मग ते गावातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या आम्ही सगळ्या पूर्ण चांगल्या पद्धतीने मांडल्या, की ते गावाकडच्या खऱ्या-खऱ्या वाटल्या. म्हणजे लोकांना वाटलं पण नाही, तो सेटअप लावलेला आहे. तो सिनेमा मला चांगलं म्हणजे समाधान देऊन गेला. हां, म्हणजे म्हणजे हेच करायचंय हेच आपण. करायचे म्हणजे हेच आपण करत होतो, पण आपण योग्य ट्रॅकवर आहोत, हे हां, कधीतरी क्लिक व्हायला म्हणजे लागतं. आपण समाधानाने म्हणतो ना, की समाधानी आहोत, हेच की हेच हां, की हा करायचंय. सिनेमा येस. तो माणसालाही त्याचं दिग्दर्शकालाही चांगलं त्याला न्याय मिळाला. त्या सिनेमासाठी मला 2 नामांकनं होती. मला जी चित्रगौरवचं होतं, ती नामांकनं होती आणि चांगलं ते पिक्चर पण चांगला चालला. त्यांनी चांगलं नाव पण दिलं मला. वाह! छानच. संदीप, मला असं विचारायचं, की संयुक्त कुटुंबामध्ये राहण्याचा तुला या क्षेत्रासाठी किती फायदा होतो? या क्षेत्रासाठी नाही माझं असं म्हणणं आहे, संयुक्त कुटुंब पद्धती ही अजूनही पाहिजेच. आणि एकत्र कुटुंब असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो. तुमच्या व्यवसायात होतो, तुमच्या कामांमध्ये होतो. प्रेम महत्त्वाचं काय असतं, आता समजा मी आहे, नवनी आहे किंवा नवदीप आहे आमचा. जरी आम्ही दोघे कुठे बाहेर गेलो, तरी नवदीप घरी म्हणजे बिनधास्तपणे खेळू शकतो. हे कुठं कुठं घडतंय, जिथे एकत्र फॅमिली आहे, गाव आहे तिथं. म्हणजे जिथे एखाद्या नवीन आजी-आजोबा हो, सगळ्यांचं सुख हो. मिळतं. दुसरी गोष्ट अशी असते, की माझे कामगार किंवा जी मंडळी असतात सगळी, म्हणजे पहिलं मी गणेशोत्सव आता पहिले हॉटेल-बिटेल काही खूप नव्हते. म्हणजे 2000 3-4 ची गोष्ट सांगतोय मी. जर गणेशोत्सव किंवा मोठं काही काम आलं, तर सगळी लोकं झोपायला आमच्या घरी असायची. म्हणजे 2 पत्र्याच्या रूम होत्या. एक कौलाचं घर होतं, एक पत्र्याचं रूम होती छोटी. पण 10-15 जण एकाच रूममध्ये आम्ही झोपायचो. पण त्यावेळेस आमची आई सगळं ते काम करायची. मग त्यांना जेवण, चहा-पाणी, नाश्ता, अंघोळीला गरम पाणी करून देणे, अरे बादल्यातले वाह! आणणे. वाह! हे खूप गोष्ट तिने ती केलेलं आहे. तर त्याची म्हणजे बऱ्याच वेळा ती अशी म्हणते, की "तू कुठेतरी डबा घेऊन कामाला गेला असता तर परवडलं असतं." मग त्याचं कारण काय होतं, की कला दिग्दर्शक होणं किंवा ते सगळा व्याप सहन करणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण नाहीये. हां. मला हा माझ्या प्रश्नामध्ये तू उत्तर दिलंस, पण त्यातनंही आणखी एक मुद्दा नक्कीच आहे, हं, की यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हं. तू मोकळेपणाने काम करू शकतो. हां, बरोबर आहे. डोक्यावर ताण न ठेवता, हां, म्हणजे बिनधास्तपणे मी की कुठलीही म्हणजे समजा मी एखाद्या सिनेमात 1 महिनाभर बिझी आहे. तर मी घरचं पूर्णपणे हां, म्हणजे विचार मुलगी, मुलगा असेल, मुलगा आणि बायको एकटेच बायको घरीच असेल आहेत. किंवा घरी बाकीची लोकं असतील, शेतीचं काम असेल किंवा इतर आमचं प्रॉपर्टी हाऊस असेल किंवा इतर सगळीच कामं. ते घरचे एकत्र कुटुंब असल्यामुळे ते हँडल करतात. म्हणजे मी बिनधास्तपणे ते काम करू शकतो. त्या पूर्णपणे विश्वास असतो त्याच्यावरती.